पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून असलेली ओळख धोक्यात। पुण्याची विद्येचं माहेरघर म्हणून असणारी ओळखही धोक्यात। पुण्यात सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगलांचे अश्लील चाळे वाढले। कारमध्ये उद्यानात निर्जन स्थळी प्रेमाच्या नावाखाली अश्लील वर्तन। पालकांचं पाल्यांवर दुर्लक्ष की पाल्यांची बेजबाबदारी। अश्लील घटनांकडे पोलिसांचं दुर्लक्ष का? वारजे परिसरात प्रेमी युगलांकडून कारमध्ये अश्लील नृत्य। स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट। विद्येचं माहेरघर असणारं पुणे, सांस्कृतिक राजधानी असणारं पुणे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमुळे चांगलंच चर्चेत आलंय। त्याचबरोबर पुण्यामध्ये जर पाहिलं तर सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगलांकडून अश्लील चाळ्यांचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं सुद्धा एकंदरीत पाहायला मिळतंय। झेड ब्रिज असेल, सारसबाग असेल, बेताळ टेकडी असेल, त्याचबरोबर तळजाई टेकडी बरोबरच अनेक अशा सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगलांकडून कुठेतरी भान हरून कुठेतरी अश्लील चाळे करताना प्रेमी युगल सापडत आहेत। खरं तर काल जर पाहिलं तर पुण्यातल्या वारजे परिसरामधील रेणुका नगर लेन नंबर 3 मध्ये सुद्धा असाच काहीसा एक प्रकार घडलेला आहे। खरं तर हा प्रकार जो आहे तो प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे, परंतु पुण्यातल्या अनेक ठिकाणी अशाच पद्धतीच्या घटना या सर्रासपणे घडतात। या बाबतीमध्ये नागरिकांना नेमकं काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत हे आपण थेटपणे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर बघतोय की सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अश्लील चाळ्यांचं प्रमाण वाढले, प्रेमी युगल कुठेतरी भान हरून गेलेले। हा इथं येऊन सरासरी बरेच दिवस झाले इथं चाळे चालू आहेत तसे, आणि उघड्यावर पप्प्या घेणं, हे करणं ते करणं, गाड्यावर बसून गाड्यामध्ये नंगे पडणं, असं काल परवा पण धरलेत इथं। असं एवढे चालू आहे त्याचे कारस्थान। म्हणजे खरं तर बघतोय की इथे नागरी वस्ती आहे, लोक राहतात, लहान मुले शाळेत जातात वगैरे। अशा वेळेस कुठेतरी आता प्रशासनाचं लक्ष नाही, पोलिसांचं लक्ष नाही असं वाटतं का? सर्रासपणे ज्या ठिकाणी रहिवासी राहतात त्या ठिकाणी असे प्रकार सर्रास सुरू आहेत। हां चालूच आहे इथं, पण असं व्हायला नाही पाहिजे। आता इथं लेडीज वागतात, जातात रस्त्यानं, अगर लहान मुलं शाळेमध्ये जातात, हे त्यांच्या बघण्यात आल्यावर हे प्रकरण वाढत जाईल। याच्यावर काहीतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे। काय करावं वाटतं पोलिसांनी असेल किंवा महापालिका प्रशासन असेल? इथं जर मागे बघतोय तिथं काही पथदिवे, लाईट्स वगैरे पण दिसत नाही, पूर्णपणे अंधार आहे, किर अंधार आहे, गाड्या इथं पार्क होत आहेत, सगळ्या गोष्टी घडत आहेत, म्हणजे कोणाचं लक्ष नाही असं दिसतंय। प्रशासनाला काय म्हणाल? महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, त्यांनी काय केलं पाहिजे असं वाटतं? पोलीस प्रशासनानं राऊंड वाढायला पाहिजे, आणि हे झाडाची कटिंग व्हायला पाहिजे। म्हणजे लाईट असून अंधार पडलेला आहे रोडवर, असं हे कामं व्हायला पाहिजेत आणि तातडीनं करून घ्यायला पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे। दादा काय सांगाल, जर पाहिलं तर अशा पद्धतीच्या घटना फक्त आता तुमच्या वारजे परिसरामध्येच नाही, सारसबाग असेल, झेड ब्रिज असेल, सर्रासपणे कुठेतरी प्रेमी युगल स्वतःचं भान हरून अशा पद्धतीच्या अश्लील चाळे करताना पाहायला मिळतात। हे प्रकार इथे या ठिकाणी तर सातत्याने चालूच आहेत। निलेश भाऊ आमचे तक्रार करतात, तेवढ्यापुरती समज देऊन सोडून देतात, पण हे प्रकार थांबतच नाही। यावरती प्रशासनाने काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे। इथले पथदिवे म्हणा, रस्ते म्हणा, ह्याच्यात काही सुधारणा होत नाही। भाऊ सातत्याने कंप्लेंट करतो, येतात जातात, ह्याच्या पलीकडे काहीच होत नाही। म्हणजे कुठंतरी बघतोय की या ठिकाणी असेल, म्हणजे वारजे परिसरामध्ये असेल किंवा पुण्यामधले जे सार्वजनिक ठिकाणी आहेत किंवा जे निर्जन स्थळ असतात, रस्ते जरी असतील, त्या ठिकाणी सुद्धा प्रेमी युगलांचं अश्लील हरकती करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। यासाठी कुठेतरी प्रशासनाचं लक्ष नाही असं वाटतं का? हो नक्कीच सर, प्रशासन काहीच यामध्ये बघत नाहीये। कोणी रस्त्याचं जे काय आता लोकांना त्रास होतोय येण्या जाणं, त्याच्याकडे कोणी बघितलं जात नाही। त्यामुळे असे जर रस्ता वापरला गेला नाही तर ऑटोमॅटिक इथं कोणी येऊन बसणार, कोणी काही कामं करू शकतात। त्यामध्ये निर्जीव ठिकाणी तिथं काहीच मुवमेंट नाही आहे कुठेच।
आणि अशा पद्धतीनं काल जर इथे जो प्रकार घडला त्यामध्ये जी मुलगी होती ती सुद्धा अल्पवयीन होती असं सांगण्यात येतंय. खरं तर कुठेतरी पालकांचं सुद्धा त्यांच्या पाल्यांकडे दुर्लक्ष होतंय. मुलं काय करतात याकडे पालकांचं सुद्धा लक्ष नाही असं वाटतं. अ, पालक पालक तरी किती लक्ष देणार ना? आता एखाद्या मुलगी जर शिकत असेल, ती क्लासला जात असेल कुठे, तर पालक काही रोजच्या रोज चेक करणं म्हणजे ते संशय संशय घेणं मुलांवर ते पण कितपत योग्य आहे. तर मुलांमध्ये पण स्वतः मॅच्युरिटी लेव्हल येणं गरजेचं आहे. पालकांपेक्षा मुलांनाच मॅच्युरिटी लेव्हल येणं गरजेचं आहे. कारण पालक ते त्यांच्या कामधंद्यामध्ये असणार, ते पैसे कमवणार, मुलांसाठीच कमवणार. तर मग त्यावेळी मुलांनी पण पालकांशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. भाऊ काल जर पाहिलं तर काल जो प्रकार घडला अत्यंत वाईट पद्धतीने म्हणजे हे सार्वजनिक ठिकाण आहे. इथं रस्ता जर पाहिलं तर या बाजूला पथदिवे सुद्धा दिसत नाहीयेत. किर अंधार आहे. जसं तुम्ही सांगता की इथं मोठ्या प्रमाणामध्ये झाडी सुद्धा वाढलेली होती. काल जो प्रकार घडला होता तो काय होता आणि तुम्ही तो कसा उजेडात? काल साधारण 9:45 एक कार आली. त्या कारमध्ये एक एक मुलगा, एक मुलगी होती आणि बराच वेळ चालला होता त्यांचा प्रकार. मी 112ला कॉल केला, वारजे पोलीस स्टेशनला कॉल केला. पण 10 ते 15 मिनिटात पोलिसं आली. पोलिसांनी मला म्हणले, "तुम्ही पण या." मग आम्ही समोर ती व्हिडिओ काढली. आतमध्ये बघितलं तर अतिशय पूर्ण कपडे न घातलेली मुलं, मुलगी होती. आम्ही पोलीस लोकं त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. पण मुलीचं वय कमी असल्यामुळं मीच विनंती केली पोलिसांना, की यावेळेस सोडून द्या, वॉर्निंग द्या. पण मला एकच म्हणायचं आहे, की हा जो प्रकार ह्या रेणुकानगर लेन नंबर 3 हा जो एरिया आहे पूर्ण म्हणजे पूर्ण रिकामा एरिया आहे. आज आपण बघितली ही झाडं वाढलेली आहेत. ही झाडं कटिंगसाठी महानगरपालिकेला आम्ही वारंवार सांगतोय. हे झाडं कटिंग न केल्यामुळे याचा उजेड पडत नाही आणि पूर्ण अंधार आहे. आणि पोलीस प्रशासन येतंय, कारवाई करतंय, पण नुसती कारवाई नाही झाली पण यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. गुन्हे का दाखल झाले पाहिजे, की 4 जणांवरती गुन्हे दाखल झाले तर बाकीचे सावध होतील. येत आहेत, वॉर्निंग देत आहेत, थांबू नका, जावा इथून, मग परत तेच काम होतंय. जर पोलीस प्रशासन ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही करत, आम्हाला माहिती आहे लक्ष देतंयच, पण महानगरपालिका दुर्लक्ष करते. आज आम्ही जर ही झाडं जर व्यवस्थित कटिंग केली, उजेड पडला, तर कशाला कोण थांबल? अंधार बघितला की लोक थांबतायत, जोडपे थांबतायत, दारोडे थांबतायत. पण दारोडे थांबल्यानंतर पिल्यानंतर त्यांचा वेगळाच कारभार. मग कुठं दगडमार, कुठं काच फोड. आणि इथं इथं काय लोकवस्ती असल्यामुळं महिला, मुलं शाळेत जात आहेत, खेळत आहेत. इथं महिला ये जा करत असतात. अचानक जर कोणता प्रकार घडला, मोठा प्रकार घडला, त्याला जबाबदार कोण? तर पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, यांची वरात काढली पाहिजे. जर ह्या गोष्टी त्यांच्याकडनं होत नसेल तर आम्ही त्यांची वरात काढू, आम्ही त्यांना ठोकून काढू. कुठेतरी बघतोय की अशाच पद्धतीच्या म्हणजे बोबदेव घाटामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची एक घटना घडलेली होती. तिथे एका मुलीवर अत्याचार झालेला होता. कुठेतरी असे अश्लील चाळे करून काही जे गरदुले असतात अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होते असं वाटतं. आपण पाहिलं तर न्यूजला रोज एक न्यूज आहे, की इथं बलात्कार झाला, इथं मुलींची छेडछाड झाली, इथं लहान मुलीवर जे काय अत्याचार होतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. तरी प्रशासनाला जाग येत का नाहीये? इथं जर वारजे भागात जर असा काय प्रकार घडला तर प्रशासनाला जाग येणार आहे का? आमची एक विनंती आहे सर्वांची, जे आम्ही रेणुकानगर 3 नंबरमध्ये जे लोक राहतो आम्ही, काही लोकांनी इथं घाबरून फ्लॅट विकून निघून गेलेले आहेत, की अचानक असा प्रकार घडायला नको. बघितलं की तुम्ही, हा पूर्ण अंधार आहे, माणूस शेजारून आलेला कळत नाहीये. मग आता काय होतंय, की हे कुठंतरी महानगरपालिकेचं दुर्लक्ष होते. पोलीस प्रशासन येतंय, पण पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे. हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपात झालं रेणुकानगरचं तुमच्या. अशाच पद्धतीच्या घटना सार्वजनिक ठिकाणी मग ती उद्यानं असतील किंवा ज्या ठिकाणी निर्जन रस्ते असतील त्या ठिकाणी अशा घटना सर्रास घडतात. माझं तर पुणेकरांना एकच विनंती, असा काही जर प्रकार तुमच्या निदर्शनात आला तर यांची व्हिडिओ काढा, सोशल मीडियावर टाका. म्हणजे हे चाळे बंद होतील. जे ओपन स्वरूपात चालू आहेत ना, सोशल मीडियावर आले ना एकदा व्हिडिओ यांच्या, की ऑटोमॅटिक त्या बाकीच्या गोष्टी बंद होतील. नागरिकांनी घाबरून न जाण्याची, काय खात नाही लोक का आपल्याला काही गुन्हे दाखल होत नाही, असा काय प्रकार दिसला, मोबाईल काढा, आहे ना प्रत्येकाकडे मोबाईल, काढा व्हिडिओ, टाका सोशल मीडियावरती, कळू दे ना. आपण जर एखाद्या लोकवस्तीमध्ये आपण जर असा काय प्रकार करतो, आपण लाजा सोडलेले आहेत, मग दिसू दे लोकांना की हा प्रकार काय चालू आहे म्हणून. तर माझी एक नागरिकांना तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे, की असा काय प्रकार दिसला तर सरळ व्हिडिओ काढा. जर खरंच जर तिथं कोण धमकी देत असेल, जर कोणी तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल, तर माझा नंबर आहे 98 222 14 015. निलेश माझिरे, मी पुणे जिल्हा प्रमुख शिवसेनेचा आहे. कधी अडचण आली तर मला फोन करा, मी तुमच्यासाठी हजर आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी कुठेतरी आता पोलिसांनी सजग होणं किंवा पेट्रोलिंग वाढवणं अशा जागांमध्ये गरजेचं वाटतं. 100% वाढवली पाहिजे. पेट्रोल म्हणजे ग्रस्त वाढवला पाहिजे. आणि आपण म्हणतो की प्रत्येक चौकामध्ये 15 मिनिटं तरी एक पोलीस जीप थांबली पाहिजे,
जेव्हा पोलीस जीप थांबते ना तेव्हा आजूबाजूचा 1 किलोमीटर तरी वातावरण शांत होऊन जातं की अरे पोलीस जीप थांबलेली. राऊंड मारून काही दिसत नाही ना, गाडी येऊन जाणार निघून जाणार. 15 मिनिटं एका ठिकाणी गाडी थांबली पाहिजे. आज ह्या चौकात थांबली ना तर पुढच्या चौकात थांबवा ना, गाड्या पेट्रोलिंग वाढवा ना, पोलीस ग्रस्त वाढवा ना. हा प्रकार खूप भयानक आहे. विचार करण तेवढा कमी आहे. म्हणजे एखादा जर मोठा प्रकार घडला ना, आता आपण लोकांचा घडलेला बघतो, आपण फक्त म्हणतो अरे बापरे इथं असा घडला, पण ज्यावेळेस आपल्या घरात घडेल त्यावेळेस आपण काय विचार करू. भयानक आहे या सगळ्या गोष्टी. म्हणजे पालकांचं कुठंतरी आता अशा पद्धतीने पाल्यांकडे लक्ष कमी होतंय असं वाटतंय. बरं झाला हा विषय घेतला. पालकांचा विषय काय आहे की आपली अल्पवयीन मुलगी 9:45 वाजता घराच्या बाहेर जाते. तुम्ही विचारणा केली पाहिजे की 9:45 वाजलेत, बाई कुठं चालली आहे तू. कालच्या प्रकरणात बघितलं, मला तर वाटते 15-16 वर्षाची मुलगी होती ती. म्हणजे 9:45 वाजता तुम्ही घरातून सोडताय तुम्ही मुलीला, मग तुमचं किती दुर्लक्ष आहे. बरं मुलांनी तरी काय, आईबापांनी काय अपेक्षा ठेवायची या नालायकाकडनं. तुम्हाला जन्म देऊन चूक केली का, तुम्हाला सगळं आयुष्यभर आम्ही लोकांनी तुमच्या आई वडिलांनी काम धंदे करून तुम्हाला लहानाचं मोठं केलं, हे उद्योग करण्यासाठी केलं का. ह्या कुठेतरी गोष्टी थांबल्या पाहिजे. वाईट पण वाटतं या गोष्टीच्या. आता मला खरंच अतिशय वाईट वाटलं, राग पण आला होता, पण वाईट पण वाटलं, कारण ती मुलगी अतिशय हात जोडायला लागली. म्हणली दादा मी परत असं करणार नाही. मीच पोलिसांना विनंती केली नका नेऊ पोलीस स्टेशनला, सोडून द्या. पण सोडून दिलं. पण हे सारखं मला नाही वाटत की हे योग्य आहे म्हणून असं शेवटी होणार. म्हणजे प्रेम हे वाईट नाही, परंतु अशा पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी अशा घटना घडणं. प्रेम वेगळं, आशील चाळे वेगळी. आता त्या मुलाचं वय बघितलं तर 35 वय होतं, मुलीचं होतं 17-16 वय. हे कुठलं प्रेम म्हणायला लागलं ना त्याला. म्हणजे हे कुठं चाललंय. इंस्टाग्राम आणि हे फेसबुकमुळं मुली बेजार झाल्या, तो सगळ्या बिथरल्यात. त्यांना काय कळा ना काय करतोय आपण. आईबापांकडनं अपेक्षा काय ठेवायची आईबापांनी यांच्याकडनं. हे सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचे जे प्रकार घडत आहेत, अशा पद्धतीचे जे कपल्स आहेत, जे जोडपी आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही, काय इशारा द्याल? इशारा का नाही, ठोकून काढणार या भागात दिसले तर. आता गुन्हेचं गुन्हे आमच्यावरती. या भागातच नाही, पुण्यात सुद्धा घडतात. मी नागरिकांना विनंती केली ना, व्हिडिओ काढा, शक्य असेल तेवढं तुम्हाला कारवाई करा, मारा चोपा यांना, पर्यायच नाहीये ना. काय बघायचं लोकांनी. आमचे लहान लहान मुलं आहेत, त्यांनी काय हे चाळे बघायचे का. खिडकीत थांबायचं म्हणल्यावर मी त्यांना म्हणतो थांबू नका. इथं असल्या घाणेरडा प्रकार दिसतो सगळा प्रत्येक ठिकाणी आहे ना. लोकवस्तीमध्ये जर रोडला जर एखादं कपल थांबलं तर प्रत्येकाच्या घरातून कोण ना कोणतरी खिडकीतून बघतं ना. लहान पोरांना काय सांगायचं, आम्ही काय थांबलेत. माझी मुलं विचारतात ती पोरं का थांबल्यात, काय पितात ती, काय सांगू त्यांना, पाणी पितात. म्हणजे भयानक आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे गेलेला हा विषय सगळा. तर माझं पोलीस प्रशासन असेल, सरकार असेल, या सगळ्या गोष्टीला कडक कारवाई करा यांच्यावरती. आज जर पुणे शहरात जर गुन्हेगारी जशी बंद केलेली आहे तशी हे चाळे पण बंद झाले पाहिजे. कुठेतरी पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून एक प्रतिमा आहे, ती प्रतिमा अशा घटनांमुळे कुठेतरी मलिन होते वाटतं. निश्चितच. प्रथम तुमच्या वाहिनीचे अभिनंदन करतो की तुम्ही इथे भेट दिलीत म्हणून. परंतु हे जे घडते, आज मी इथं 15 वर्ष झाले इथे राहतोय, पण इतका अस्वच्छता होती की विचारताच सोय नाही. आज ह्यांच्यामुळं ही इथं स्वच्छता झाली. आणि हा जो प्रकार आहे मुलींचा, हा कायम चालू आहे. दिवसाही चालू आहे, रात्रीही चालू आहे. रात्रीच्या 12 वाजता ते बुलेट घेऊन येतात पोरं, आरडाओरडा करत टार 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 आवाज काढत असतात. लोकांच्या झोपेचंही वाटोळं केलं. कंटाळून लोकांनी घरं सोडली तिथली. इतका प्रचंड त्रास आहे. पण हे व्यक्ती इथं आल्यापासून ही तरी स्वच्छता म्हणा किंवा इथं जे अनधिकृत पार्किंग वगैरे लॉट झाले होते ते सगळं बंद झालं. दादा, सर्रास पद्धतीनं पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. कुठेतरी पोलिसांचं कुठेतरी अशा गोष्टींकडे कुठेतरी कानाडोळा करतात किंवा दुर्लक्ष करतात, म्हणून या घटनांमध्ये वाढ होती वाटतं. काय झालं आहे की जे माझिरे दादा आहेत त्यांनी पोलिसांना कंप्लेंट देऊन त्यांचं पेट्रोलिंग वाढवलेलं आहे. परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय होतं की पोलीस फक्त येतात आपल्या टू व्हीलरवरती आणि पुढे निघून जातात. बरोबर आहे. आणि या लोकांना त्यांचं टायमिंगसुद्धा माहिती आहे पोलिसांचं. तेवढ्यापुरते बाजूला जातात आणि परत तिथेच येतात. बरं, तर इथे काय झालं पाहिजे, पेट्रोलिंग कमीत कमी त्या चौकामध्ये एक 10-15 मिनिटं त्यांची व्हॅन थांबली पाहिजे पोलिसांची तेव्हा. आणि जे पकडले जातील त्यांना गंभीर काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, तरच ते हे थांबेल. नुसतं सूचना देऊन समज देऊन हे होणार नाही आहे. आणि दुसरा मुद्दा काय की पालकावरती आपण सारखा दोष देऊन चालणार नाही आहे. आता मी इथे चालायला आलो, माझी मुलं घरी आहेत, घरून बाहेर गेले, ते मी सांगू शकत नाही. किंवा त्यांचे ट्युशन्स आहेत, क्लास आहेत, बरोबर, ते आपणच लावलेले आहेत, ते आपण थांबू शकत नाही. किंवा आणि आपण 24 तास आपल्या मुलांसोबत आपलं कामधंदा सोडून फिरू शकत नाही. ठीक आहे, मुलांना अवेअर केलंच पाहिजे, काय चुकीचं आहे काय बरोबर हे आपलं कामच आहे पालकांचं.
प्रथमदर्शनी त्यांना आपण त्यांच्या करिअर कसं घडवता येईल हेच आपण सांगितलं पाहिजे. परंतु करिअर घडत असताना काय होते, मुलं असे इकडून तिकडे जात असताना ह्या अशा गोष्टी पाहतात आणि ते एक वय असतं की त्याचं अट्रॅक्शन म्हणा किंवा काय म्हणा, वारंवार गोष्टी पाहिल्यानंतर ते प्रत्येकाला ते दिसतं आणि ते मुलंसुद्धा असं करायला मागे पुढे पाहत नाही किंवा ते सुरुवात होते. तर याचा एकच पर्याय आहे की पोलिसांनी त्यांची पेट्रोलिंग वाढवावी आणि चौकाचौकात 15 मिनटं तरी थांबली पाहिजे त्यांची गाडी. आणि दुसरा विषय, स्थानिक प्रशासन आपण जे महानगरपालिका म्हणतो त्यांचं या भागामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष आहे. हा जो आपण उभा राहिलो हा रस्ता शोभापुरम सोसायटी आणि रेणुकानगर यांना जोडणारा एक रस्ता आहे. साधारणतः 200 मीटरचा रस्ता आहे. इथे प्रचंड अस्वच्छता आहे, इथे डुकरं असतात. ठीक आहे, ते दिवस माळवल्यानंतर थांबल्यानंतर हे आत्ता जे मद्यपी किंवा प्रेमीयुगल तळीरामांचा हा अड्डाच बनला आहे. तर असं हे सगळं सर्रास चालू इथे. याला पायबंद पूर्णपणे बसला पाहिजे. पोलिसांचा कुठंतरी धाक वाढला पाहिजे असं वाटतं. धाक नक्कीच वाढला पाहिजे. धाक केव्हा वाढेल, जेव्हा ते त्यांना काहीतरी जबर शिक्षा करतील, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करतील, तेव्हा तो धाक वाढेल. नुसती समज देऊन आणि ते चालणार नाही. अल्पविन आहे किंवा काय मोठा आहे त्याच्यावर होणार नाही आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक त्यावरती बसण्याकरता, दबाव राहण्याकरता त्यांना या सगळ्या तऱ्हेच्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. तरच हा पोलिसांचा जर वाढेल, नाहीतर काही उपयोग नाही गोष्टीचा. ताई, आपण बघतोय की पुणे असेल, पुण्यातले सार्वजनिक ठिकाणं असतील म्हणजे उद्यानं असतील किंवा जे निर्जन स्थळं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रेमी युगलांचे अश्लील चाळे वाढलेले आहेत. कालही सुद्धा अशाच पद्धतीचा प्रकार घडला. आम्ही इथे मागील 11 वर्षापासून राहतोय, तर आम्ही पण हे सतत बघतच आहे आणि बरेचदा कंप्लेंट पण केली आहे. पण ते कसं होतं, थोड्या वेळेपुरती ते होतं शांत, पण परत मग तेच सगळं सुरू होतं आणि सारखं आपण येऊन बेरात्री बोलू शकत नाही. म्हणजे आमचं लेडीज लोकांचं फिरणं अवघड होतं इथे. अशी परिस्थिती असते. म्हणजे फक्त तेच प्रकार नाही, म्हणजे दारू म्हणा किंवा काही म्हणा, ते पण प्रकार भरपूर चालतात इथे. खरं तर हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रेणुकानगरमध्ये असे प्रकार घडलेला आहे. अशाच पद्धतीचे प्रकार पुण्यात सारसबाग असेल, झेडब्रिज असेल, वेताळ टेकडी असेल, तळजाई असेल, इथे सुद्धा असे प्रकार सर्रासपणे घडताना पाहायला मिळतात. हो, नाही होतच, ते भाडलंच आहे आणि ते नकोच आहे ॲक्च्युली. म्हणजे ॲटलिस्ट लेडीजला तरी अवघड होतं मग इथे वावरणं किंवा इव्हिनिंग वॉक जरी म्हटलं ना तरी आम्हाला फार जड जातं. मग ते नको वाटतं इथे फिरायला. असे प्रकार थांबण्यासाठी काय करणं गरजेचं आहे असं वाटतं? म्हणजे पोलिसांनी कशा पद्धतीने म्हणजे त्यांनी त्यांचं जे फेऱ्या आहेत त्या वाढवाव्या किंवा काय माहिती प्रतिबंध वाढवायला पाहिजे त्यांच्यावरती, की जेणेकरून हे परत आम्हाला त्रास व्हायला नको. त्यांनी रुटीन फेऱ्या जरी ठेवल्या ना तर त्यांना एक बंधन येईल की आपण इथे नको यायला, असं मला तरी वाटतं. म्हणजे पालकांचं कुठेतरी त्यांच्या पाल्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय. मुलं कुठं जात आहेत, काय करतायत? नाही तसं तर आम्हाला म्हणजे अच्छा बाकीचं म्हणताय. हो, आता ते तर आपण त्याच्याबद्दल नाही कमेंट करू शकत की त्यांचं काय आहे ते, मुलं कुठून येतात, काय येतात. पण डेफिनेटली त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे. खरं तर आपण बघतोय की पुण्यामध्ये जी सार्वजनिक ठिकाणे आहेत त्यामध्ये सारसबाग असेल, वेताळ टेकडी असेल, त्याचबरोबर तळजाई टेकडी असेल किंवा झेडब्रिज असेल किंवा आता नुकतंच वारजे परिसरामधील रेणुकानगर लेन नंबर 3 मध्ये काल जो प्रकार घडलेला होता, एका कारमध्ये एक मुलगा आणि एक अल्पवयीन मुलगी अश्लील चाळे करताना एकंदरीत सापडलेली होती. या प्रकरणामध्ये पोलिसांना सुद्धा येथील रहिवाशांनी बोलवलेलं होतं. खरं तर मुलगी लहान असल्यामुळे तिला सोडून देण्यात आलं. परंतु कुठेतरी ज्या पुण्याला आपण सांस्कृतिक राजधानी म्हणतो, ज्या पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, त्याच पुण्यात अशा पद्धतीच्या घटना सर्रास होत आहेत. कुठेतरी पुणे पोलीस असेल किंवा महापालिका प्रशासनानं सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.